तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये। आज आहे सईच्या शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन आणि त्याच्यामध्ये सईचा जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट तयार करण्यामध्ये राधिकाचा खूप मोठा हात खंड आहे। राधिकाच्या डोक्यातली कल्पना होती की काय प्रोजेक्ट करायचा आहे ते। खोट आहे खरं नाहीये। मी म्हणलं का मी खरे हे सगळं डोकं भाऊजींचं आहे, त्यांचं सुद्धा नाहीये बरं का, ते फक्त भाऊजींचं आहे। मी कुठं म्हणली माझं आपल्याला तसल्या गोष्टी सुचत पण नाहीत। तर आता चाललेलो आहोत सईच्या शाळेमध्ये। सईचा प्रोजेक्ट कालच नेलेला आहे, पण त्याचं थोडंसं हालजूल झालेली असते ना, तर त्याच्यामध्ये परत एकदा अरेंजमेंट करून देण्यासाठी मी चाललेली। सई तयारी झाली का सईची? दोन्ही विण्या अशा पुढं घ्यायच्या सईया। हां चला, बेस्ट ऑफ लक। थँक्यू, ऑल द बेस्ट सई। थँक्यू, नीट नीट करा। तर हा सईचा प्रोजेक्ट इथं ठेवलेला आहे आणि बाकी सगळ्यांचे पण मांडून घेतलेले आहेत। हा कुठला क्लास आहे सई? तुझाच क्लास आहे का? होय। सईचा क्लासरूम 3ऱ्या मजल्यावरती आहे आणि तुम्हाला खाली दाखवते, ही आपली गाडी आहे बरं का। आणि आज ह्यांची ड्युटी होती म्हणजे आज ते ड्युटीवरून येणार होते, पण त्यांना यायला जवळजवळ 11:30-12 होणार होते। पण लेकीच्या प्रोजेक्टसाठी हे सकाळी तिथनं मला वाटते 2 तास वगैरे लवकर आलेले आहेत। काहीतरी ॲडजस्टमेंट केली असेल, काहीतरी सांगितलं वगैरे असेल कोणाला तरी, आणि ते लवकर आलेले आहेत। आणि सई बघितलं का, म्हणजे इथं वरती प्रोजेक्टपर्यंत येईपर्यंत वगैरे थांबली, मला दाखवून वगैरे दिलं आणि डायरेक्ट पोरगी खाली मैत्रिणींच्यात गेली आहे। आणि बघा, अजिबात लेकीला काळजी नाही आहे, बिंदास्त मम्मी पप्पा करतायत ना, बिंदास्त एकदम 2 शेंड्या उडवत मस्तपैकी। तिलाही कळलं की ही आपलीच गाडी आहे। ती मला वाटते की ह्यांना शोधत होती की डॅडी कुठे आहेत। आणि हे पण ना, ह्यांनी मला फोन केलता की 1-2 मिनिटात वरती आलो म्हणून, जवळजवळ 15 मिनिट झालेले आणि मी त्यांची वाट बघ। चला तर मग बिचारे फायनली वरती आलेले आहेत आणि आता आम्ही जरा प्रोजेक्टचं बघतो। हो, झालं नाही, तुमच्यासाठीच राहिले। ते काय झालंय होतंय बरं का ते, पण हिथं लाईट जुळवल्यावर हे होते ना ह्या पॉइंटला। मग मी आत्ताच काढलं, मला त्याचे सेल डाऊन व्हायचे। काय काय करायचे? नाही खालीवर सेटिंग करते। हां 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 आता सईला बोलवावं लागलं। ह्या काचा ह्यांनी अगोदर काढून बाजूला केल्या आणि ह्या बसवल्या होत्या छोट्याशा आटोपशील। ह्या आणल्या म्हणून बरं झालं का नाही, शेवटी ह्याच वापरात आल्या। आम्हाला गरज आहे का हिला गरज आहे कोणास ठाऊक। ए अगं, तुला लगेच ये म्हणलेलं ना? हाँ? My project name is the laser security alarm system. This is work on laser light. Light are invisible, but they are working. I am tell you how. ये जो चोर है, इसको बैंक के अंदर चोरी करने के लिए जा रहा है। जैसे वो बैंक के अंदर चोरी करने के जाएगा, वैसे ही अलार्म बजने लगेगा। उससे सबको पता चलेगा कि कोई तो अंदर आने की कोशिश कर रहा है। फिर पुलिस आके इस चोर को पकड़ लेंगी और जो होने वाला था वो नहीं होगा। थैंक यू। छान। आमचा प्रोजेक्ट व्यवस्थित असा सेट केला। सईकडून एकदा त्याची रिव्हिजन करून घेतली आणि नंतर मग ज्यांचे अशा पद्धतीचे सेटिंग होते ना, ते पॅरेंट्स आले होते, तर मग त्यांचं आम्ही बघायला गेलो। तर सईसारखाच हिचं पण होतं बरं का, अँटी थिप अलारामचं, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीचं होतं। म्हणजे आमचं जे लेझर लाईटवरचं होतं ते हिचं असं लाईटवरचं होतं डायरेक्ट। सईचं एकटीचंच नव्हे तर इतर मुलांचं सुद्धा आहे ना, तुम्ही इथं बघताच आहे, खूप छान अट्रॅक्टिव्ह अशा पद्धतीचे प्रोजेक्ट होते। कारण की कसं हे प्रोजेक्ट म्हटलं ना, मुलांना आपल्यापेक्षा जास्त
जास्त इंटरेस्ट असतो आणि त्याची आवड खरं तर त्यांनाच असते. त्याच्यामुळे आपल्याला त्यांना त्या बाबतीत मदत करावीच लागते. आणि इथं बघा हा बज काय वायर गेम, ही गेम छान होती, मस्त मजेशीर. दिसते काय? आत्ता गर्दी दिसत नाहीये कारण की कार्यक्रम आणखीन सुरू झालेला नाहीये, फक्त हे सगळं अरेंजमेंट चालू आहे. आणि सईचं अरेंज करायचं होतं त्यामुळे मी लवकर आले होते. ह्यानं केलंय का? काय केलंय? काय करायचं? My name is Prasad Kare. I have made a project to control the TV with using your hand. You will be shown 4 gestures and this gesture you have to perform. Raise your hand. Then 2 fingers. Then fist. Like that you will control the TV. मुलांचं तर एक्झिबिशन होतंच, पण मुलांसोबतच इथं तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशा हँडमेड ह्या पेंटिंग्ज आहेत. आणि या केलेल्या आहेत सईच्या ज्या प्रिन्सिपल मॅम आहेत त्यांनी तयार केलेल्या आहेत. आणि खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह अशा पद्धतीच्या या सगळ्याच होत्या. क्लास वाईज मुलांना बसवलं होतं आणि सईचा हा सेकंड क्लास आहे आणि सेकंड क्लासमध्ये इतक्या सगळ्या जणांनी पार्टिसिपेट केलं होतं. Lights are invisible, but they are working. I am telling nature children, this is what life produce the alarm बज रहा है. इससे सबको पता चलेगा कोई जान दिलाने की कोशिश कर रहा है. फिर कोई साथी चोर को पकड़ लेंगी और जेल में डाल देंगे और जो होने वाला था वो नहीं होगा. थैंक यू. तर सई एकदाची घरी आली आहे. सई काय म्हटले? हां, माझा नंबर पण काढणार. काढणार आहेत. तुला कसं काय माहिती? आ सरांनी बोललं हां. तिचा नंबर लावला. होय, मग काय तर. बघा सईचा आता कितवा नंबर आला काय आला ते आम्ही तुम्हाला नंतर सांग. पण नक्की नंबर आलाय का? नाहीतर उगा काहीतरी असायचं. होय हो. हां, मी तर काय नाही, मी ही जसं हिचं पाहिलं की नाही ते जे एक्झामिनर होते त्यांनी तोपर्यंतच थांबले आणि नंतर माझ्या रेसिपीचं सामान आणायला गेले कारण की मी खूप वेळापासून होते सकाळी. तर त्याच्यामुळे मग मी पुढे आले आणि मग सई आली ह्यांच्यासोबत. सर मी काढते.